नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या 2 नंबर प्लॉटची छाटणी चालू झाली आहे पेरूच्या. आणि आज तारीख आहे 20 जानेवारी. साधारणतः आपल्याला 1 फेब्रुवारीपर्यंत पाणी सोडण्याचं नियोजन आहे. परंतु येत्या 10 दिवसामध्ये आपल्याला बागेसंबंधी जी काही कामे असेल, शेणखत असेल, बेसल डोसा असेल, पाचरं टाकणे असेल, हे सगळे कामे करून घ्यायचे आहे. आणि अशा पद्धतीने आपण छाटणी केलेली आहे. झाडे पाहू शकताय, अतिशय सुंदर. आणि एका झाडाला कमीत कमी 100+ आपण काडी ठेवलेली आहे. तशा पद्धतीची छाटणी केलेली आहेत. आणि न छाटणी केलेलं झाड जर पाहिलं त्याचीसुद्धा उंची आपल्याला एवढी मोठी दिसून येत आहे. भरपूर यावर्षी नियोजन चांगलं आहे आणि त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत. आणि प्रत्येक झाडाकडं जर पाहिलं तर खूप चांगली कंडिशन यावर्षी दिसून येत आहे. आणि ह्यावर्षी आपलं उद्दिष्ट असं आहे की एका झाडाला कमीत कमी 200+ फोम बसवायचं नियोजन आहे. आणि माल क्वालिटीचा कसा निघेल याकडे लक्ष द्यायचं आहे. दरवर्षी तर आपला मालाची क्वालिटी असते, कारण की यावर्षी पाऊस जास्त असल्याकारणानं काही ठिकाणी बाग पिवळे पडले होते आणि पानांचा निचरा होत नव्हता. परंतु आता ह्यावर्षी तशी काही परिस्थिती असेल असं वाटत नाही. शेवटी निसर्ग आहे. परंतु जी काही छाटणी करतो आहे आपण ती ह्या अशा पद्धतीने केली आहेत. पूर्ण बागेकडे जर पाहिलं की पाहू शकता, पूर्ण एक टॉप लेवल दिसतोय पूर्णपणे बागेचा. कुठेही वर खाली नाही आणि एकसारखी छाटणी, एकसारखी नियोजन असतं आपलं. आणि जे काही झाडं छाटायचे राहिले आहेत त्याची जर क्वालिटी पाहिली तर खतरनाक झाडं आहेत अशा पद्धतीचे, हे पाहू शकताय. आणि ही छाटलेली झाडे आहेत. म्हणून अशा पद्धतीने नियोजन जर केलं तर ह्यावर्षी आपल्याला चांगलं उत्पन्न घ्यायचं आहे आणि टनेज काढायचं आहे. बाजारपेठेचं तर कमी जास्त होतं आहे, कारण की लावगडी भरपूर आहेत, बाकीच्या गोष्टींच्या अडचणी आहेत. परंतु त्या परिस्थितीला तोंड देणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार आहोत. आणि जास्तीत जास्त टनेज काढून कमी जरी रेट भेटले तरी टनेजच्या माध्यमातून आपलं जे काही सरासरी 5-6 लाखाचं एकरी उत्पन्नाचं ॲव्हरेज आहे ते आपण काढायचा प्रयत्न करणार आहोत. आणि चांगल्या पद्धतीचं नियोजन करणार आहोत. ज्या पद्धतीचं नियोजन करणार आहोत त्याच्या संपूर्ण माहिती येत्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत. आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून त्यांची प्रगती झाली पाहिजे.